किशोरगट मुले बालयोगी विरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ विक्रोळी. आपण खेळण्याची तयारी आहे. खेळांक क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपला सामना होईल. बालयोगी राई विरुद्ध अभिनव क्रीडा मंडळ विक्रोळी. सन्माननीय सदानंद पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय नरेश म्हात्रे, कल्पना म्हात्रे या उभयंताचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे, यथेच्छ गुणगौरव करायचा आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बालयोगी सदानंद बाबा चषक 2026 च्या निमित्ताने सन्माननीय सदानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नरेश म्हात्रे, कल्पना म्हात्रे यांचा सन्मान होतोय. अट्ठाईस 18 पुरुष घटात और इस वक्त जीत, क्या बात है, सिंगल होल्ड करने की कोशिश. देखिए जीत में जो फ्लेक्सिबिलिटी है और जो स्पीड है, सबसे ज्यादा स्पीड अगर हमने किसी कबड्डी प्लेयर में आज इस मैदान पर देखा है तो वो है जीत. 30 नंबर 1928. प्रिंस यादव बहुत बढ़िया, बेहतरीन यहां पर टच करने की कोशिश. देखिए किस तरह से वो फुर्तीले हैं, चुस्ती दिखाई दी और बहुत अच्छा परसुट किया है. सुपर टैकल टच करके आए हैं, देखना होगा क्या यहां पर फैसला होता है. 28 सन्मान्य तेजस्विनी ताई या ठिकाणी उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीने मी त्यांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो. धन्यवाद ताई, आपण आलेला आहात, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहात, आपले खूप खूप आभार. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा बालयोगी सदानंद बाबा चषक राही सन्माननीय अरुण जाधव साहेब, खेळाडू टेबल टेनिस, राष्ट्रीय खेळाडू टेबल टेनिस यांचा सन्मान करतायत. आदरणीय किशोर धायगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय अरुण जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय, गुणगौरव केला जातोय. अरुण जाधव साहेबांचा सिच्युएशन आहे ते, पण इथे बोट आउट इथे तिकडे करू इकडे दोन इथेच जातो, नक्की ट्रॅफिक आपल्याला भेटेल पुढे. चालके अविनाश चालके
या ठिकाणी आगमन होत आहे. आजच्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय जयप्रकाश पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.